कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून चालू झालेली आहे आणि आपण केबलवर सुद्धा 115 चॅनलवर ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकताय। धन्यवाद। तर जय भवानी वासी माझ्या गावचा संघ अभिमान आहे। उत्तम पाटील रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघामध्ये ज्याने प्रतिनिधित्व केले आहे, निलेश पाटील रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघामध्ये ज्याने प्रतिनिधित्व केलेले आहे, असे जय भवानी संघाचे धनाजी यांचा हा संघ सुंदर पाहुणा टक्कर देणार आहे। जय भाऊ तो जय हनुमान पांडापूर संघासाठी। तर ग्राउंड नंबर 1 वर नवतरुण काळामीच्या प्राणात चढाई करतोय कोयनाड संघाचा एक जबरदस्त खेळाडू नवी पिरपी वादळ मैदानात सामान्य सकाराम भूपियांना विनंती करते पण व्यासपीठावर बनवायचा। महेश मोकर राष्ट्रीय खेळाडू रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघटना प्रतिनिधित्व केलेला आहे, महाराष्ट्र पोलीस संघटना प्रतिनिधित्व करतोय असा महेश मोकर चढाई घेऊन गेलाय। पाहूया बलदंड शरीराचा मजबूत बांधाचा आणि पहिल्या चढाईमध्ये बोनस मिळवतोय। पाहूया बोनस घेऊन त्याला प्रत्युत्तर करतोय तो कोयनाड संघाचा हा चढाई बाद। अनेक दिग्गज खेळाडू जुने जाणते खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। सन्माननीय नयन म्हात्रे सर माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कासोली आणि व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। पुढील सन्मान होईल संजय तांडेल कनासे आणि जगदीश सन्मान करायचा आहे। तसे भाऊ पाटील यांचा सुद्धा सन्मान विनंती करतो बाबर पाटील आपण करायचा आहे। संजय तांडेल कनासे त्यांचा सन्मान करतील, आपण तो सन्मान करून द्या कारण स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। अरुण क्रीडा मंडळाची ही भव्य कबड्डी स्पर्धा, या कबड्डी स्पर्धेवर नियंत्रण अर्थात या स्पर्धेला सहकार्य करतायत ते म्हणजे सचिन भोईर। सचिन भोईर आपलं सुद्धा धन्यवाद। सचिन भोईर या स्पर्धेसाठी उत्तम अशी कामगिरी करतायत। संघ देण्याचं जे काम आहे, महत्वाचं जे काम असतं संघ लावण्याचं किंवा इतर व्यवस्था जी आहे व्यासपीठाची ते पाहतायत, तर सचिन भोईर आपल्याला सुद्धा धन्यवाद आहे। सन्माननीय नितीन भगवान पाटील यांना सुद्धा विनंती करतो पण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। सन्मान करायचा आहे संजय तांडेल यांचा आणि तांडेल आणि ज्यांना सर्वांना विनंती करतो पण सन्मान करायचा आहे संजय तांडेल यांचा। तसेच भाऊ पाटील यांचा सन्मान भगवान पाटील साहेब करतात। सन्मान थांबवू नका, त्याला लवकर करायचा आपल्याला स्पर्धा आपल्याला भरपूर समायोजन करायचं आहे। संत तुकाराम जैन संघाचे आणि कबड्डीवरती अतिशय प्रेम आणि आम्हा लोकांवरती अफाट प्रेम असणारे भाऊ पाटील दुसरे भाऊ पाटील यांच्या या ठिकाणी महेश मोकर यांचा काही या ठिकाणी भाऊ पाटील दुसरे आहेत, त्यांचा बबन पाटील यांचा सुद्धा अति सन्मान केला जातो। धन्यवाद। संजय तांडेल यांचा सन्मान होतोय, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। धन्यवाद सर। महेश मोकर या वादळाला थांबवलं गेलं म्हणून की कुठल्याही प्रतिस्पर्ध्याला कमी संधी मिळेल, तर त्याचं या ठिकाणी ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं। महेश मोकर सारख्या उत्कृष्ट चढाई बाजाराला 4 गुण केलं या ठिकाणी। महादेव मोकल काराई संघाचे जुने गाठा वा जबरदस्त। मी विनंती करतो आयोजकांची सूचना आहे, कोणी टाकीवर चढू नये, कोणी समोर जी बनवलेली आहे त्याच्यावर बसू नये विनंती आहे आयोजकांची। तर महादेव मोकल एक कारावी संघाचे जुने जाणते खेळाडू, रायगड पोलीस संघाचे खेळाडू, महाराष्ट्र पोलीस संघाचे खेळाडू आणि ज्यांना महाराष्ट्राची अनेक मैदानं गाजवली असे महादेव मोकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सामना त्यांच्या संघाचा चालू आहे। सामना संपल्यानंतर आपण व्यासपीठावरती या मागील शिकावर चढाईसाठी ग्राउंड नंबर 2 वर पाहायला गेले। ग्राउंड नंबर 1 साठी पहिला पुकार
म्हसोबा शहापूर विरुद्ध ग्रामस्थ भोई. तर ग्राउंड नंबर 2 वर झुंजार विरुद्ध यंगस्टार कुरुस. चारी संघांना पहिला पुकार. या ठिकाणी नयन म्हात्रे उपस्थित झालेले आहेत. ग्रामपंचायत सदस्य पाटणी या ठिकाणी नयन म्हात्रे आपण उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी ज्या संघाला या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल आपली नावं ताबडतोब जमा करा. शेवटची 15 मिनिटं. राष्ट्रीय खेळाडू हिरामन संदेशकर आपले मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हिरामनजी संदेशकर आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र बँकेकडनं खेळणारे गजानन संदेशकर यांचे छोटे बंधू रायगड जिल्ह्याचे कर्णधार ज्यांना कर्णधार पदाची धुरा सांभाळलेली आहे आणि अनेक मैदानं गाजवली असे प्रतिज्ञा बांधवचे जुने जाणते खेळाडू हिरामनजी संदेशकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. व्यासपीठावरती विराजमान झाले. हिरामनजी संदेशकर आपलं संघटन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे नरेश मामा आमचे मामा या खरोखर आनंद होतोय आपल्याला सर्वांना पाहून. ही स्पर्धा अतिशय सुंदर जुन्या खेळाडूंना एकत्र आणण्याची रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेश मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे पण व्यासपीठावरती विराजमान होतं. बापू गव्हाण यांचे जीवलग मित्र या ठिकाणी नरेश मामा उपस्थित झालेले आहेत. आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आहे जय भवानी. ह्या ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नयन म्हात्रे आपण उपस्थित आहात. आपल्या या ठिकाणी गजाननजी बोरकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. पण सर कारागीर संघ आणि कोयनाड संघ असा खेळतोय की जसं की नवयुवक मैदानात उतरलेले आहेत. काय वेग आहे वाऱ्यासारखे वेगवान. तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे. ऊन वारा पाऊस आम्हाला नाही शिवे. आम्ही तुफानातील दिवे पाहायला मिळतील मैदानावर. अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन अर्थात समालोचन या ठिकाणी रुपेश गांधी यांच्या अतिशय यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. ग्रामपंचायत सदस्य आहेत तर त्यांचा या ठिकाणी गजानन केला. त्यानंतर कैलास पाटील हिरामनजी संदेशकर यांना सन्मानित केला जातोय. चंद्रकांत बोरकर आपल्याला विनंती आहे एक राष्ट्रीय मध्य रेषा भेदणार तोपर्यंत महेश मोकलिया वाटला 2 वेळा थांबवले. काय म्हणावं या केलेला लाजवाब केली मैदानावर पाहायला मिळते. तर कबड्डी रसिक महाराष्ट्राची ज्यांना मैदानं अनेक गाजवली असे राष्ट्रीय खेळाडू आणि केवळ खेळाच्या बळावरती ज्यांना बँकेमध्ये नोकरी मिळाली हा असा कबड्डी खेळ ज्यांना अनेक खेळाडूंना अन्न दिलं अन्नाला लावलं असे माझे मित्र हिरामनजी संदेशकर. शिक्षण कमी जरी असलं तरी उच्च पदाची नोकरी मिळाली. कशामुळं तर का केवळ आणि केवळ रुपयाची कमाईमुळं. हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे ते म्हणजे आमचे मित्र हिरामनजी संदेशकर. महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघामध्ये आहे आणि रायगड जिल्ह्याचे कॅप्टन रायगड जिल्हा संघाचे संघनायक होते. वर्ष त्यांनी रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघामध्ये गुरुजींच्या हाताला लावून गुरुजी पहिल्या छत्रपती पुरस्कार विजेते विजय म्हात्रे यांच्या हाताला हात धरून कबड्डी खेळले असे संदेशकर हिरामनजी संदेशकर यांचा या ठिकाणी मंडळानं सन्मान केला. धन्यवाद चंद्रकांत बोरकर आणि धन्यवाद अरुण पाटणी संघ. ग्रामस्थ मेडेकर मलेघर गावदेवी मुंढाणी तसेच आमदेव संघ मुरुड बलवली भैरवनाथ पेजारी चरी आणि धीरण संघाचे प्रतिनिधी असेल तर व्यासपीठाकडे चला. हनुमान बोरबे आणि पिंपलपाडा आपण सुद्धा चला. तर
एका गणपतीच्या शुभ हस्ते एक गजाननाचा सन्मान या ठिकाणी आपण करतो. गजाननजी मोकल यांचा सन्मान करतोय ते गजानन बोरकर यांच्या शुभ हस्ते. दोन्ही दिग्गज खेळाडू ताराजी संघाचा ढाण्यावा गजानन बोरकर सरांना विनंती करतो आपण सन्मान करायचा आहे. सन्माननीय गजाननजी मोकल साहेबांचा. पहिले राष्ट्रीय खेळाडू रायगड जिल्ह्याचे कुमार गटातले. हा सन्मान होतोय तुमचा, हा सन्मान होतोय तुमच्या कर्तृत्वाचा आणि हा सन्मान होतोय तुमच्या नेतृत्वाचा. स्वीकार भावानेच विनंती. खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याची कबड्डी वाढवण्याचं ज्यांनी काम केलं, आपला देह चंदनासारखा झिजवला आणि ह्या वयात सुद्धा कबड्डीसाठी स्वतः वर्गीण उपस्थित आहेत. माझ्या लाडक्या कबड्डीवर प्रेम करणारे आमचे गजाननजी मोकल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. धन्यवाद. तर पोयनाड संघाचा 9 नंबरची जर्सी परिधान केलेला अभिनय चौरकर चढाईसाठी निघालाय. 9 तरुण कारावीच्या प्रांगणात कारावी संघात पाहायला मिळेल विपुल मोकल, महेश मोकल, संतोष पाटील, नागेश पाटील, सुरेश पाटील, राकेश मोकल, चंद्रहास मोकल, चंद्रहास नाईक, विनायक पाटील, पद्माकर पाटील, प्रकाश मोकल, रवींद्र पाटील आणि अनिल मोकल. आता मात्र पुन्हा एकदा चंद्रकांत बोरकर यांना विनंती आहे की रायगड जिल्ह्याची कबड्डी वाढवण्यामध्ये आणखी एक हात आहे. ते म्हणजे आमचे सहकारी मित्र शरदजी कदम. शरद कदम हे नाव कबड्डीमध्ये फार मोठं आहे. विशेषतः पूर्व विभागामध्ये कर्जत तालुक्यामध्ये खालापूर तालुक्याची कबड्डी जी वाढवली, कर्जतची कबड्डी जी वाढवली ती म्हणजे शरद कदम यांनी. आणि शरद कदम यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. आणखीन एक रत्न आमचं कबड्डीतलं या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान होतोय ते म्हणजे नितीन संबिस्कर. तर या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मानाचा पटापट आणा मित्रांनो. शरद कदम यांना माहिती शाल. विशेषतः रायगड जिल्हा व्हॉलीबॉल संघाचे सुद्धा ते पदाधिकारी आहेत. खो खोचे पण पदाधिकारी आहेत. अनेक संघाचा दहशत दरारा कायम. काही क्षेत्ररक्षण घडवलंय मैदानावर. पाटील ज्याने रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघाचं नेतृत्व केलेलं असा उत्तम पाटील जे भवनवासी संघाचा त्याची पकड या ठिकाणी केली ती म्हणजे पांढरापूरच्या पकड बहादरांना. सुंदर. मित्रांनो, व्यासपीठाच्या उजव्या बाजूच्या गॅलरीमध्ये उजव्या बाजूला जे बॅरिकेड्स आहेत तिथे माता भगिनींसाठी आपण व्यवस्था केलेली आहे. तर कृपया त्या ठिकाणी जरा साईडला व्हा. माता भगिनींना या कबड्डीचा आनंद घेता येईल. सहकार्य करा. धन्यवाद. ग्राउंड नंबर 1 वर दुसरा पुकार झुंजार कणे विरुद्ध यंगस्टर कुर्डूस. ग्राउंड नंबर 1 वर मसोबा शहापूर विरुद्ध ग्रामस्थ बोरी. हा सामना ग्राउंड नंबर 2 वर दुसरा पुकार. जयतायत राहायचा. या ठिकाणी रमेश म्हात्रे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य आहेत रमेश म्हात्रे. त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती आहे. पुन्हा एकदा शांतराम बोरकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते रमेश म्हात्रे यांना सन्मानित करावे. आता 2 पॉइंट. खरोखर रायगडचे वाघ मैदानात पाहत असताना सर आनंदाला उदार राहिले नाहीये. खरोखर असे वाटते की नवयुवकांची पिढी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. काय खेळ असेल ते हा कालचा साहेब. आणि खरोखर आता सुद्धा नवयुवकांना लाजवेल अशा सामना हे खेळ खेळत असताना मैदानावर पाहायला मिळते. तर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं अरुण पाटणी आयोजित ही जिल्हास्तरीय भव्यदिव्य कबड्डी स्पर्धा 40 वर्षावरील कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर मगाशीच आपण म्हटलं होतं कारावी आणि कोयनेचा सामना जो आहे तो एकतर्फी होईल असं काही लोकांना वाटलं असेल. मगाशी म्हटलं होतं की प्रतिस्पर्ध्याला कधी समजू नका. कोयनाडचा संघ कशा प्रकारची झुंज देतोय खरोखरच कौतुक आहे त्यांचं. 5-7 असा गुणफलक आहे. सुंदर असा सामना. तर या ठिकाणी आणखी एक असं व्यक्तिमत्व आहे. मस्तपैकी व्यक्तिमत्व असणारे कुस्ती असो, व्हॉलीबॉल असो, कबड्डी असो, अनेक संस्थांमध्ये अनेक पदावरती काम करणारे या ठिकाणी हिरामण भोईर हे उपस्थित आहेत.
विशेषतः कबड्डीला प्रसिद्धी देण्याचं काम जे करत आहे ते म्हणजे हिरामन भोईर या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती करतो. पुन्हा एकदा शांतराम बोरकर यांना जे आपल्या आयोजकांची विनंती आहे, कोणी डायरेक्टर्सवर भाग देऊ नका. विनंती आहे सर्व रसिक माझ्या प्रेक्षकांना. या सन्माननीय चंद्रकांतजी भगत यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. चंद्रकांत भगत यांच्या शुभ हस्ते हिरामन भोईर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सुपर टॅकलची नामी संधी महेश मोकल या वादनाला थांबवलं तर टाळ्यांचा गजर होईल कोयनार संघासाठी. मात्र चप्पल महेश मैदानात पाहायला मिळतो. या ठिकाणी पुरुषांच्या खांद्याला 50% आरक्षण, पण या ठिकाणी मात्र रायगड जिल्ह्याच्या कबड्डीमध्ये आमची एकच रांगण प्रत्येक मैदानावरती उपस्थित असते. पुरुषांच्या पेक्षाही जास्त पावर असणारी, पुरुषांपेक्षा जास्त काम करणारी, पुरुष खेळाडूंपेक्षा जास्त मैदानावर उभे राहणारी आमची रणरागिणी या ठिकाणी उपस्थित आहे. ती म्हणजे राष्ट्रीय खेळाडू रुणाली पाटील मोकर. रुणाली, आपल्याला विनंती आहे तर 3 नंबरची जर्सी परिधान केलेला कुलदीप पाटील या खेळाडूचा वारू आता मात्र रोखला गेलाय नवतरुण कारागीर संघाकडून. सन्माननीय देवेंद्र कृष्णा पाटील व्यासपीठावर विराजमान आहेत. मी विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान करणार आहात. राधिका पाटील यांना संग्रामजी भोपी आपण सुद्धा व्यासपीठावर विराजमान आहात. राधिका पाटील एक कबड्डीचे खेळाडू आहेत. तर राधिका पाटील आपल्याला सुलोचना पाटील ह्या 2 खेळाडूंचा, रुणाली पाटील आणि राधिका पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे. दोघींनी या. तर सन्मान होतोय. एक जबरदस्त रणरागिणी वाघिणी यांचा सन्मान होतोय. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. रुणाली मोकल मॅडम राष्ट्रीय खेळाडू यांचा सन्मान केला जातो. मायेची उपासनी इशारा आणि प्रेमाचं प्रतीक स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. धन्यवाद हा सत्कार स्वीकारल्याबद्दल. तर पुढील सन्मान राधिका मॅडम यांचा होणार आहे. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. राधिका मॅडम यांचा सुद्धा सन्मान करते. सुलोचना मॅडम यांना विनंती करते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. राऊंड नंबर 1 वर 5 नंबरची जर्सी परिधान केलेला अर्थातच कोयनाड संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि या मातला पुन्हा एकदा थांबवलं गेले कोयनाड संघाचा. तर या ठिकाणी आणखी एक सन्मान होतोय. पण कीर्ती महान अनेक मैदानात चतुरस्र चढायांच्या बळावरती गाजवली आणि हँड टच करणारा, हाताने खेळाडू मारणारा एक धुरंधर असा चढाई मास्टर ज्याची ख्याती होती असा मूर्ती लहानपण कीर्ती महान अनेक मैदानात आले, अनेक मैदानाचा हिरो ठरला, उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळवला असा एक जुना जाणता खेळाडू रायगड पोलीस संघामध्ये खेळला. कृष्णा पाटील आपल्याला विनंती आहे की आपल्या ह्या खेळाडूचा एक खेळाडूचा हस्ते कृष्णा पाटील यांनी सुद्धा अनेक मैदानात गाजवलेली आहे. तर नितीन संकेशकर यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती आहे. त्या ठिकाणी तुमचे मित्र सिद्धे मोकर हे नितीन संकेशकर आपल्याकडे जुन्या खेळाची खेळे आठवत आहेत की खरोखरच मला जर खरीच सांगली असेल कोणी तर ती माझ्या नितीननं. आणि असा हा लकी पॉइंटर नितीन संकेशकर याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याला सुद्धा मायेची शान दिली जातोय. श्रीफळ मांगल्याचं प्रतीक आणि सुगंध पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेचं स्मृती चिन्ह देऊन या स्पर्धेसाठी आपण आदर होतो. ही स्मृती ही आठवण ठेवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं पदनृत्य
ज्याच्याकडे होतं असा नितीन संदेशकर, हिरामण संदेशकर यांचा तो रिलेटिव्ह आहे, त्यांच्याकडनं त्यांना धडे घेतलेले आहेत. तर त्यांच्यासारख्या पदाधिकारी संजय मुका सांगतात की मला तरी कुठं रायगड जिल्ह्यात पाहायला मिळालं नव्हतं. असे मोठी लहान पण कीर्ती महान. तर छोटे बंधू त्यांचे गजानन संदेशकर, हिरामण संदेशकर आणि नितीन संदेशकर असे बंधू, त्यांना तिन्ही बंधू रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघटना खेळले. आणि नितीन तर कुमार गटाचा राष्ट्रीय खेळाडू बरोबर ना, कुमार गटाचा राष्ट्रीय खेळाडू. ज्यांना कुमार गटापासून ज्याला बाळकोड मिळालं गजानन संदेशकर आणि हिरामण संदेशकर. भाऊजी पाटील यांचा सन्मान करतील मी विनंती करतोय. चंद्रकांतजी बोरकर आपण गोविंद भाऊजी पाटील यांचा सन्मान करणार. मित्रांनो, कबड्डीच्या लढवण्यासाठी ही कबड्डी सुंदर करण्यासाठी आमचे मित्र आहेत उत्कृष्ट समालोचक खेळाडूंचा परिचय. जुने खेळाडू आवर्जून आलोय आणि जुन्या खेळाडूंचा गौरव करण्याची किंवा त्यांचा सन्मान करण्याची या ठिकाणी त्यांचं मानमूल्यन करण्याची संधी मिळतोय. माझं परमभाग्य आहे असं मी समजतो. पुढील सन्मान चंद्रकांतजी बोरकर यांचा होईल मी विनंती करतोय. नामदेवजी पाटील साहेबांना आपल्या शुभाच्या चंद्रकांतजी बोरकर विनंती करत आपण संकेत पाटील कॉलवर आहेत, आपल्याशी काही उद्भूत करायचं. धन्यवाद. रायगड जिल्ह्याचे अनेक नामवंत खेळाडू आज या ठिकाणी गोपीनाथ पाटील दादांची आठवण होते. ते काशी या ठिकाणी गेलेले असल्या कारणाने फोन केला होता, पण ते तीर्थक्षेत्री काशी या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणावरून सुद्धा ते म्हटले की मी त्या स्पर्धेला नसलो तरी माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांना सांगा. तर गजाननजी बोरकर, गोपीनाथ पाटील साहेबांनी आपल्या संघासाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. तुमचा नंबर नव्हता त्यांच्याकडे, पण माझ्या फोनवरती त्यांनी सध्या काशीला ते आहेत, तीर्थक्षेत्री गेलेले आहेत. आपल्या रायगड जिल्ह्याचे राष्ट्रीय खेळाडू गोपीनाथ पाटील झुंजार संघाचे खेळाडू आहेत ते. आणि गतवर्षी राज्याचा उत्कृष्ट जुना खेळाडू म्हणून त्यांचा गौरव केला होता. असे गोपीनाथ पाटील यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. कोयनाड संघाशी माघार घेऊन जमणार नाही. आपल्यामध्ये ती धमक आहे, आपल्यामध्ये ती सकारात्मक ऊर्जा आहे. आपण संतोष पाटील या वादळाला थांबवू शकताय आणि क्षेत्ररक्षण होईल असं चित्र दिसतंय. आणि झालं ही कबड्डीचा चमत्कार आहे मित्रांनो. किती अंदाज आहे का? याचं कारण आहे की अनेक स्पर्धा खेळू काय, अनेक स्पर्धांना समालोचक करतात आणि अंदाज घेतात. या ठिकाणी सीझन दिवसाठी ज्यांना पक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे असे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन श्री सुहास पाटील त्यांचा प्रमुख म्हणून अनेक स्पर्धांमध्ये उपस्थित असतात आणि सुहास पाटील मूर्तीला असं हे एक व्यक्तिमत्व सुहास पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक पुढील सन्मान किसन पाटील साहेबांचा करतील. अर्थात चंद्रकांत बोरकर साहेबांना विनंती करतोय आपण किसन पाटील यांचा सन्मान करा. काही क्षेत्ररक्षण झालं खरोखर विपुल मोगल असेल, महेश मोगल आणि या सर्व खेळाडूंनी मात्र कुलदीप यांचं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि आता मात्र चढाईसाठी महेश मोगल हे शांत संयमी पवित्रा घेऊन चढाईसाठी निघाला मैदानात. ग्राउंड नंबर 2 वर आंदापूर संघ अस्तित्वाची लढाई आपल्याला करायची आहे. 22-6-22 ही आघाडी आपल्याला मोडत काढायची आहे. कृष्णाजी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. बोरकर यांच्या हस्ते त्यांना मायेची शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोच्च सन्मान केला जातो. अभिनय सवरकर चढाई करतोय ग्राउंड नंबर 1 वर. अभिनय सवरकर यांनी सुद्धा अनेक मैदानं गाजवलेली आहेत. आता मात्र इथे सुंदर पकड पाहायला मिळाली. ते म्हणजे एक दिग्गज खेळाडू ज्यांना अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत.
अनेक मान्यवरांचा सन्मान, अनेक मान्यवरांचा ह्या स्पर्धेला सदिच्छा भेट आणि यथोचित सन्मान त्यांचा या ठिकाणी केला जातो. तो या ठिकाणी पाहायला मिळतो. सुंदर उत्तम यांची उत्कृष्ट अशी सगळी अनेक मैदाना मोठी लहानपणी देखील प्रमाण खेळ करणारा उत्तम पाटील. पुढील सन्मान लक्ष्मणजी गावड साहेब. आपला सन्मान आपण स्वीकारायचा मी विनंती करतो. चंद्रकांतजी भगत साहेबांना आपण सन्मान करणार आहात अर्थातच लक्ष्मण गावड सरांचा. चला ग्राउंड नंबर 1 वर शेवटचा फायनल बॉल झुंजार गणे विरुद्ध यंगस्टर प्रोड्यूस. ग्राउंड नंबर 1 वर विनाविलंब चला आपल्याला फायनल बॉल.